मॅन ऑफ द मॅच. सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण चंद्रकांत बिराडे त्याचबरोबर दिनेश कालन यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. अष्टपैलू खेळाडू ज्याचा आपण नेहमीच उल्लेख करत असतो, दर्शन शिंदे, तो या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. निर्णायक द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्या समोर येतोय. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. शिवप्रेमी नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात रविराज ब्लास्टर जांभरुडे अशी लढत. 4 ओव्हरची मॅच सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. 1:51 स्थानिक वेळ. 1 मिनिट आणखीन स्टार्टअपसाठी दिलं जाईल. ऑफिशियल मयूर मार्के सर त्याचबरोबर कल्पेश भोईर सर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आपल्या समेत उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. आज अंतिम अखेरचा दिवस. AB रॉयल्स जांभरुड आयोजित वीरहुतात्मा हिराजे गोमाजी पाटील चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं तिसरं पर्व. चलो ऑफिशियलच्या भूमिकेत ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजीसाठी गौरव मोहबे. पहिला बॉल फुल लेंथ, चांगला वेग पाहायला मिळाला. बाटन पाड मध्ये अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. सलामीवीर जय दिघे यांचा पहिल्या सामन्यात हवं तसं योगदान जय दिघे यांना देता आलं नव्हतं. बॅटिंगसाठी पाहिलं तर जय आणि त्यांची सोबत देत आहेत सलामीवीराच्या भूमिकेत मयूर मार्के. वेस्ट ऑफ हाईट, पंचांचा सिग्नल आला. बिमरचा स्ट्रोक का खेळला गेला नाही यासाठी आता मयूर मार्केने साथी फलंदाज स्ट्रायकर एंडला जय दिघे यांची विचारणा केलेली आहे. अपर वेस्ट हाईट जरी असला तरी देखील स्ट्रोक खेळायला हवं होतं असं ते सांगतात. मात्र डेंजर झोनमध्ये हा बॉल होता, त्याच कारणास्तव जय दिघे थोडे हेड डाऊन झालेले आहेत. पहिला बॉल डॉट, तदनंतर बिमर एक सिंगल धाव. नेक्स्ट बॉल फ्रीट. फोर्स केला समोर फ्रीट वरती, झेल तर संपादित झालाय मात्र फ्रीट होता, अवधान नव्हतं मिड ऑफच्या फिल्डरकडे. कदाचित लक्ष त्याचं विचलित झालं असावं. त्यानं झेल जसा पकडला तसा जल्लोष सुरू केला होता. जर ऑन टाइम थ्रो त्याने दिला असता तर धावचीत देखील फलंदाज झाले असते. मागच्या सामन्यात काय जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं शिवप्रेमी शिरगावचं. 16 धाब्याने त्यांनी परास्त केलं MS11 चापेवाडी पठार क्रिकेट संघाला. त्या सामन्यात चांगली कामगिरी दर्शन चिंदेची सामनावीराचा पुरस्कार त्यानं पटकावला आणि सध्या द्वितीय फेरीतील लढत पहिली आपल्या समोर रंगत असताना ऑन स्ट्राईक मयूर मार्के. यावेळेस भन्नाट वेग होता, फुल लेंथ होता, मात्र डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सर. अतिरिक्त 1 धाव सध्या धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा 1 धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावर. फ्रंट लेग पुढे आणला, लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. मिड ऑफ आणि मिड ऑनला बीट करत असताना बॉल चालला स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑफला बॅकअप उपस्थित झालेला आहे. लॉंग ऑफचे फिल्डर थोडे वाईड होते, ते एकाच ॲक्शनमध्ये चेंडूवरती पोहोचतायत. वेल स्टॉप वेल थ्रो. एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं आपण बघत आहोत आतापर्यंत 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावरती.
हाफ ट्रॅकल पूर करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, पोझिशन मध्ये आले नाही. स्वतः गोलंदाजानं झेल स्वतःच्या फलंदाजीमध्ये संपादित केलाय. कॉटन बॉल, फलंदाज बाद. जयदिगेची पारी संपुष्टात. 4 वरती पहिला धक्का रविराज ब्लास्टर्स जांभरुडे क्रिकेट संघाला. राऊंड विकेट गौरव. अपील पॅचेससाठी मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक सिटीज. क्लिअर व्ह्यू फ्रॉम फ्रंट अँगल. अगदी समोरच्या अँगलनं तो स्पष्ट इशारा पंचाने दिलेला आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टिक. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर. 4 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. सुरुवात बिमरनं झाली होती असं वाटलं होतं धावा या षटकात देतील, मात्र त्या आल्या नाही. तो स्टार्ट मिळाला नाही. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल. हार्ड लेंथवरून टेक ऑफ घेत असताना अंतिम चेंडू आपण बघत आहोत, ज्यावरती अतिरिक्त उसली मिळाली गोलंदाज गौरव मोपेला. सुरुवात त्याची अपेक्षित झाली नव्हती, मात्र शेवट त्यानं दमदार केला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांची अंती धावसंख्या 4 आणि त्या ठिकाणी धक्का 1 बसलाय रविराज ब्लास्टर जांभोडीला. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीतील दुसरा सामना. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ एकमेकाच्या समोर असतील. जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. जसं पहिलं सत्र संपेल इनिंग ब्रेक नंतर आपल्याला लगेचच टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल, ही सूचना लक्षात घ्या. धावा 4. पहिल्या षटकाची समाप्ती. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आपण बघत आहोत अतुल मोहपे. बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडला सलामीवीर मयूर मार्के. स्विच हिट. रिव्हर्स टीम. पहिल्या बॉलवरती प्रयत्न फसलेला. वेगवान फुलटॉस होता. डीप होणारा फुलटॉस होता. स्पेशली त्यावरती चांगलं मिडलिंग टायमिंग करता आलं नाही मयूर मार्केला. सिटीज पोझिशन त्याने फार लवकर बनवली होती, त्याच कारणासह चेंडूचा जो वेग होता त्याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही. डॉट बॉल. धावसंख्या डॉट बॉल नसतील. स्कोर 4. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावर. ऑन साइडला यावेळेस पॉवर बॅक फटका. मयूर मार्केच्या बॅटमधून बॉल उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी. असं वाटलं होतं डिस्टन्स मिळेल, मात्र ते मिळालं नाही. फलंदाज बाद. 4 वरती दुसरा धक्का टीम ब्लास्टर्स जांभोडे क्रिकेट संघाला. मयूर परत आहेत माघारी. धावा 4. नुकताच दुसरा धक्का बसलेला आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर अक्षय मार्के अर्थातच बाबू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नॅचरल हार्ड हिटर, आक्रमक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सध्या बॅटिंग करता दाखल झालेले पाहायला मिळतील.
अक्षय मार्के अर्थातच बाबू सध्या बॅटिंगसाठी आपण बघत आहोत दाखल झालेले आहेत. सुयश अतुल मोपेला मिळत आहे दुसरं तर सांघिक पहिली सफलता या सामन्यात आपण बघत आहोत. त्यांना संपादित केलेले आहे. ओव्हरऑल 2 विकेट पडलेले आहेत. 4ला 2 धक्के बसलेले आहेत. डाव संकटामध्ये सध्या सापडलाय. पहिला बॉल बॅकफुटवर आले, पूल केला समोर मिडविकेटला, इनफिल्डमध्ये मिस्टेक, बॉल मागे चाललाय. सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. थ्रो थोडा खराब जरूर आला होता मात्र त्याचा हवा तसा मोबदला मस्त आला नाही. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल धावेच्या सहाय्याने धावासंख्या आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 5ला धक्के बसले. 2 अक्षय आणि त्यांची सोबत देत आहेत RD अर्थातच रमेश धस. एक्सपिरियन्स आहे RD यांच्याकडे. भरपूर वेळा संकटमोचक कामगिरी, तारणहार कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेले. पाहायचं आता या षटकात निर्णायक पहिल्या सदरात फलंदाजी करत असताना आता कशा पद्धतीने कामगिरी त्यांची बरेल. मिस टाइम फटका, जेलची संधी, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली डाऊन दी बॉल आणि सुयश संपादित केलं या षटकातील अतुल मोपेनं दुसरं. RD रमेश धस बॅक टू द पवेलियन. 5 वरती तिसरा आदरा रविराज ब्लास्टर्स जांभोर्डे क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. धावसंख्या 5, 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर पहिल्या सामन्यात ज्यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती ND अर्थातच निलेश धस दाखल होताना पाहायला मिळतात. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी अतुल आणि त्याच्या समेत पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं. इम्प्रेशन टाकत असताना गौरवला. धावसंख्या 5 धावा, 3 धक्के बसलेले आहेत. स्टील 2 टू गो. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा सूचनेकडे. बरोबर 1:52 पहिला बॉल पडला होता. 10 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत. अजून या षटकाचे 2 बॉल बाकी आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम शिवप्रेमी नारायणगाव. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, शरीरावरती जाऊन आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र नकार दिलाय अक्षय मार्के अर्थातच बाबूनं. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना स्कोर स्थिर. धावा 5, धक्के 3 बसलेले. दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी या मॅचमध्ये आपण बघत आहोत. शिवप्रेमी नारायणगाव संघ ज्यांच्याकडे चांगलं युनिट आहे, स्पेशली वेगवान गोलंदाजीचा तोफखान असलेला संघ DK या सामन्यामध्ये छाप सोडतोय. 100%. अतुल फुल टॉस कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला. फिल्डर इनफिल्डचे पोहोचत. वेल जज आणि इक्वली टेकन. फलंदाज बाद. या षटकात तिसरं सुयश संपादित केलंय ते गोलंदाज अतुल मोपेनं. ND निलेश धस माघारी परत आहेत. षटकं 2 संपली. 5ला 4था धक्का रविराज ब्लास्टर्स जांभोर्डे क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. बॅटिंगसाठी पाहिलं तर दिनेश मार्के दाखल होताना पाहायला मिळतात. या फलंदाजाची नियुक्ती इतक्या उशिरा का झाली हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. पहिल्या सामन्यात भरदार कामगिरी केली होती. सलामीवीराच्या भूमिकेत आले होते मात्र या सामन्यात ओपनिंग पेअर चेंज झाली. JD त्याचबरोबर मयूर मार्के, निलेश धस, रमेश धस 4 फलंदाज स्वस्तात माघारी परतलेले आहेत. धावा 5. गोलंदाजीसाठी निर्णायक तिसरं षटक. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत गुरु मोपेला. 5 धावा दाखल करते 4 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय मार्के बाबू त्याची सोबत देतो दिनेश. निर्णायक षटक तिसरं सध्या सुरू होतं. बॉलिंग मार्कवरती गुरु मोपे. बॉलिंग मार्कवरती गुरु मोपे. पहिला बॉल ओव्हर द बॉलर रेड. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धावेच्या साह्यानं सध्या धावासंख्या गतिमान झालेली आहे. स्कोर अजूनही सिंगल डिजिटमध्ये. 6 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
दिनेश मार्के सध्या स्ट्रायकर एंडला अधिकचा वेळ त्यांच्याकडे सेट होण्यासाठी नाही आहे. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. दिनेश मार्केनं केलं आक्रमण आणि पहिला बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर.
34 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. सलामीवीर मैदानामध्ये पाठवून द्या लगेचच अधिकचा वेळ न घेताना. टीम शिवप्रेमी नारायणगाव 8.50 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करायची ती या महत्त्वपूर्ण सामन्यात रनचेस करत असताना टीम शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला पहिल्या सामन्यात एकाही फलंदाजाला हवं तसं योगदान देता आलं नाही, हवं तसं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. थर्टी 34 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग करता ओपनिंग पेअर गौरव आणि त्यांच्यासोबत पंकज. ऑल इज सेट. सामना सुरू होतोय. महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र. दोन्ही टीमला या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. स्ट्रायकर एंडला पंकजला आपण बघत आहोत. पहिला बॉल कव्हर्स मध्ये मिस टाइम फटका. दिनेश मार्केचा चांगलं जजमेंट. पहिल्या बॉलवरती सफलता. गोलंदाज जय दिघे आणि त्याच्या सुप्तीनं फिल्डिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांभोडे क्रिकेट संघाला धक्का. पहिला रॉयल डकची शिकार पंकज. धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत सलामीवीर पंकजनं आता मैदान सोडलेलं आहे, किंबहुना त्याला ते सोडण्यास भाग पाडलेलं आहे. क्षेत्ररक्षकानं त्याची प्रक्रिया पूर्ण केली. पहिलं सांघिक सुयश बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पारस स्पीडअप अपेक्षित. जास्त वेळ घेऊ नका. लक्ष असू द्या. रविराज ब्लास्टर जांभोडे संघ द्वितीय सत्राला बरोबर सुरुवात झालेली आहे. ती म्हणजेच 2:18 3 षटक प्रथम दर्शनी आपल्याला 15 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावे लागतील. सलामीवीर बाद झालेले आहेत. पंकज बॅटिंगसाठी. पारस लाईन इथे खराब आहे. मयूर मार्के सर यांचा सिग्नल वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या धाव फलकावरती पुढे मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत एक धाव धाव फलकावरती. अशीच कायची सुरुवात पहिल्या डावात रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे टीमची होती, मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव लागोपाठचे 2 वाईट. ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यात कॉस्टली गोलंदाजी जर तुम्ही केली तर ते टीमला परवडणारं नसेल. त्यासाठी आता यष्टीरक्षक मयूर मार्के काहीतरी सल्ला देत आहेत गोलंदाज जय दिघे यांना. अतिरिक्त 2 धावा वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट पॉवर प्लेज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय जय दिघे. हा फुल टॉस होता. अक्रॉसचं लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. फलंदाज स्ट्रायकर एंडला पारसचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, किंबहुना धावसंख्या ही स्थिरावलेली आहे. वेस्ट ऑफ हाईटसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. सिटीज टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉलचा हाईट फॅक्टर काय होता. बॅट्समन ज्या वेळेला पोझिशनमध्ये होते त्यावेळेला चेंडूची अपेक्षित उंची काय होती, या सगळ्या गोष्टी न्यायला जातील, पाहिल्या जातील आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे, प्लीज आपण एकत्रित देऊ नका.
डीप होणारा फुल टॉस होता. फेअर बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS आता गमावलाय. धावसंख्या सध्या डॉट बॉलच्या संख्येसोबत स्थिर. 2 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवरती विकेट पंकज माघारी परतले होते. त्यानंतर लागोपाठचे 2 वाईड. मात्र कमबॅक GD कडून कट करण्याचा प्रयत्न. चांगला आउट स्विंगर हलकीशी हरकत करत असताना बॉल यष्टीरक्षक मयूर मार्के यांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिंगर मोड केले होते बॉलवरती. बोटं विखुरली होती. लाईन जज करता आली नाही. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा. धावसंख्या स्थिर. 2 धावा धावफलकावर. वेगवान फुल लेंथ आता बरोबर यस्ट्यांच्या समोर टाकला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. थ्रू द मिड ऑफ खेळायचं होतं. तो देखील फसलेला आहे. सलगचे 3 चेंडू डॉट आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट. तदनंतर लागोपाठचे 2 वाईड आणि तदनंतर येणारे सलगचे 3 डॉट बॉल. मॅचमध्ये सध्या संघर्ष करण्यास भाग पाडलंय. गोलंदाज JDनं स्ट्रायकर फलंदाज पारसला. हवी तशी पारदर्शक फलंदाजी या सामन्यात डीके पारसची अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाहीये. बॅकफुटवर आले. यावेळेस कट केला. बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल काढला. आउटफील्ड प्रचंड वेगवान. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. गुड स्टॉप. नयन होते त्या ठिकाणी. तोपर्यंत येत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेली आहे ती 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावर. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी सध्या फोडली आहे. त्या ठिकाणी फलंदाज पारसनं. 19वे चेंडू. अजूनही 30 धावेची आवश्यकता. पहिल्या पॉवर प्लेचा निर्णायक अंतिम चेंडू. फुल टॉस होता. आतली कडा घेतलेली आहे. बॉल मार्गस्थ होतो. यष्टीरक्षक पोहोचतायत. फंबल झाले. फालेकचा फिल्डर खरा तर इनॅक्शन यायला हवा होता. तो आला नाही. चुकीचं तंत्र आत्मसात केलं यष्टीरक्षक मयूर मार्केनं. त्यामुळे बदल्यात 2 धावा. ज्या ठिकाणी फक्त एक सिंगल होती त्या ठिकाणी रन्स आल्या 2 आणि 2 धाव्याच्या सोबतीनं एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. पाठलाग करायचा 34चा. एका गडाच्या मोबदल्यात बनवल्या गेल्या 6 शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाकडून. उर्वरित 18 चेंडू आणि समीकरण 28 बाकी आहे. त्या ठिकाणी 28 धावेचं. टीम मॉडेल बंद करा. बॅटर्सला रिक्वेस्ट आहे आपण देखील आपापल्या एंडवरती पोहोचा. अधिकचा वेळ कोणीही घेऊ नका. बॅग त्याचबरोबर चटई आणि शूज आपण वितरित करणार आहोत. त्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बसची सेवा देखील उपलब्ध झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण नियोजित वेळेत उपस्थित व्हा. एक वेगळी कन्सेप्ट, एक वेगळी संकल्पना जी या अगोदर कुठल्याही स्पर्धेत आम्ही पाहिली नाही. मात्र या स्पर्धेमध्ये नेहमीच तुम्हाला एक वेगळंपण, एक वेगळं स्टँडर्ड, आयोजनाचा एक वेगळा दर्जा आपल्याला पाहायला मिळेल. धावा 6. पहिला धक्का बसलेला आहे. बॅटिंगसाठी गौरव त्यांची सोबत देतात पारस. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात MM अर्थातच मयूर मार्के. पहिला बॉल मिस टाइम फटका. कॉट ॲट बॉलची संधी आणि ती स्वीकारली आहे मयूर मार्केनं. फलंदाज बाद. गौरव मोपे माघारी परततोय. 6 वरती दुसरा आदरा टीम शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला. मयूर मार्केनं केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती जसा फलंदाज बाद झाला, कॉन्फिडन्स आता त्याचा दुणावला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो यष्टीरक्षक फलंदाज प्रतीक चौकलेला आहे. डॉट बॉल धावसंख्या स्थिर. 6 धावा. धक्के 2 बसलेले आहेत. 18 चेंडू 28 धावा आहे समीकरण. मॅच आता बनवली आहे
जेडीच्या पहिल्या षटकात आणि तदनंतर या षटकात गोलंदाज मयूर मार्केनं अतिरिक्त वेळ मात्र घेऊ नका ही सूचना लक्षात घ्या. 2:18 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. स्पीडअप अपेक्षित आहे. मध्यंतरी रिव्ह्यूसाठी देखील थोडा वेळ वेस्ट गेलेला आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न तो फसलाय. पंचांचा नोचा इशारा आला या सिडीज. आय थिंक रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू पडला असावा. अधिकच्या प्रयोगशीलतेची गरज नसते जेव्हा ॲज अ बॉलर तुम्हाला चांगला स्टार्ट मिळालेला असतो. ती करण्याचा प्रयत्न, ती अतिप्रयोगशीलता भोवली आता गोलंदाज मयूर मार्केला. नो बॉल नेक्स्ट बॉल फ्रीट. धावा 7. फ्रीटवरती पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग मिडलिंग झालं नाही. एक सिंगल फिल्डर थोडे दूर आहेत. दुसरी धाव सहजरित्या बनली असती मात्र प्रतीक तयारीत नव्हते. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 8 धक्के 2 बसलेले आहेत. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 26, आवश्यकता 26 धावेची. छोटी पार्टनरशिप हवी आहे, छोटी भागीदारी या मॅचमध्ये. रनचेस करत असताना 34 धाब्याचं शिवप्रेमी नारायणगावला. जास्त वेळ घेत आहे टीम रविराज ब्लास्टर जांभुर्डे. फिल्डिंग लगेचच सेट करा. चेंडू 26 धाब्याची आवश्यकता. अधिकचा वेळ घेऊ नका. जेडी मयूर स्पीडअप करा. ऑलरेडी 9 मिनिटं आतापर्यंत तुम्ही यूज केलेली आहे. दुसरं षटक ही पूर्ण झालं नाही. बरोबर 2:18 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. स्पीडअप अपेक्षित आहे मित्रांनो. आता शेड्यूल फार मोठं आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे. बॉटम हँडचा सुत्यंत वापर. फिल्डर पोहोचतात बॅकअपसाठी. सेकंडचा कॉल आता दिलाय आणि दुसरी धाव सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. थ्रो चुकीच्या एंडला आला. जर नॉस्ट्राकर एंडला थ्रो आला असता तर यदा कदाचित प्रत्येक धावची झाला असता. मात्र तसं काही घडलं नाही. 2 धावा. 10. 14 चेंडू आणि 14 चेंडू तुझ्यासाठी 24. आवश्यकता त्या ठिकाणी 24. 14 चेंडू 24 धावा. स्टेप आउट खेळतात. फ्रंट लेग पुढे आणला. ड्राईव्ह केला समोर. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. एक सिंगल. सेकंडचा कॉल सुरू होता मात्र थ्रो देण्यात आलेला आरडी कडून. एक धाव. धावसंख्या 11. 23 धाब्यांची अजून आवश्यकता. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना बनवला मी म्हणेल रविराज ब्लास्टर जांभुर्डे क्रिकेट संघानं. जास्त वेळ घेत आहे जेडी अँड ऑल टीम. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. स्विच इन रिव्हर्स अटेम्प्ट अँड सक्सेसफुल अटेम्प्ट. रिव्हर्स पूल डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल सोर दिरोप. येतो तो चौकार प्रतीकच्या बॅटमधून. व्यासपीठावरती नुकताच ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. जांभुर्डे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सिजिनदादा बिराडे, त्याचबरोबर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरसाठी आपल्याला लाभलेले स्पोर्ट्स शूज युवा उद्योजक विश्वनाथजी धस यांचे शुभागमन, त्यांचं स्वागत. षटक 2 संपलेले. धावसंख्या 2 षटकांच्या अंती एकूण अंकित झाली ती 14-12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. तिसरं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत पियुष सिडीज. 12 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे. धावा 15 बनला गेलेले आहेत. पंधरा धावा झालेल्या ते सिडीज. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या होत्या. 15 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 19 धावा हे समीकरण. अजयजी गायकर, मंगेशजी कुर्ले यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. पहिला बॉल खोलात होता. ड्राईव्ह केला समोर. चेस आहे आता फिल्डर मयूरला. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त केली जाईल.
सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पुढे पोहोचली होती 16-11 चेंडू आणि 11 चेंडूत आता आवश्यकता ती 18 धावेची. 11 बॉल 18 धावा हे समीकरण. पियुषचं निर्णायक डावाचं षटक तिसरं सध्या सुरू असताना बोलस बॅक ड्राईव्ह एसीडी इज आउट. गोलंदाजाच्या हाताला बॉलचा स्पर्श झाला आणि तो नॉस्ट्राकरेनला यशांवरती आदळतोय. फलंदाज बाद. फार रेअरली असं घडतं, मात्र ते या सामन्यामध्ये घडलंय आणि ते मान्य करावं लागेल टीम शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पारस धाव. वन मोर विकेट डाऊन. जल्लोष सध्या सुरू झालाय. रविराज ब्लास्टर्स जांबोटे क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांचा. फलंदाज बाद. चंद्रकांत दादा विराडे यांच्या वतीनं 3 बॉलमध्ये आणखीन एक विकेट जर संपादित केली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर या झेलसाठी दर्शन दिघे यांच्या वतीनं नयनसाठी कॅश प्राइज आहे 201 रुपयाचं. देव मार्के यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज आहे. काट काढण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक बघा चपळचा बघा त्यांच्या पाठीमागे जेडी अर्थात जय दिघे यांची. ॲज अ बॉलर यष्टी रक्षकाकडून तुम्हाला हवं ते गायडन्स आलं तर सामन्यात तुम्ही प्रभावशाली कामगिरी करू शकता आणि ती कामगिरी सध्या करताना दिसतोय गोलंदाज पी. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल डिलिव्हरी. अपील झालं होतं. नॉस्ट्राकरेनला धावचीची देखील संधी, मात्र ती देखील आता गमावलेली आहे. 2 चान्स क्रिएट झाले होते. इट इज फ्रॉम बायज. एक सिंगल धाव. धावसंख्या 3 षटकांची अंती एकूण अंकित झाली आहे ती 18. अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडूत कंपल्सरी चेस या रूल नुसार आता आवश्यकता 16 धावेची. 6 बॉल 16 धावा. 18 चेंडू ज्या वेळेला बाकी होते त्यावेळेला समीकरण आपण पाहिलं होतं 28. मात्र या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी. अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत पियुष बिराडेनं. 6 चेंडू 16 धावा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स इंटरव्हल नकोय. आयोजन समिती ही सूचना आपण लक्षात घ्या.
कॉल थ्रो खराब आला डायरेक्ट हिट मात्र जेडीने दिलाय आणि सांघिक सफलता आणखीन एक विकेट 20 वरती 5वा धक्का शिवप्रेमी नारायणगावला मॅच ऑन 5 बॉल आता आवश्यकता 14 धावेची अजय बाद होताना पाहायला मिळत आहेत 5 चेंडू 14 धाव आहे समीकरण बॅटिंग साठी पाहिलं तर अतुल मोपे यांची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे सामना पूर्णपणे आतापर्यंत तरी फसलेला आहे राजेश दादा भोपी उद्योजक तथा समाजसेवक जांभुडेगाव यांची उपस्थिती क्रीडानगरीमध्ये आपल्याला लाभलेली आहे दादांना विनंती आपण व्यासपीठावरती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत 5 चेंडू 14 धावा ही आवश्यकता मॅच मध्ये हे समीकरण कमी गतीने टाकलेला बॉल हलक्या हाताने समोर ड्राइव्ह केला फिल्डर थोडे दूर आहेत एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दबाव फिल्डर वरती टाकलाय मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थ्रो चांगला दिला फिल्डरनं दबावामध्ये त्यांना दडपण जुगारून लावलंय ॲक्युरेट फेक नॉस्ट्रायकर रेनला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावची धाव बाद आणखीन एक झटका शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला असं वाटलं होतं 24 चेंडू 34 धावा सहजरित्या बनवल्या जातील कारण बॅटिंग ऑर्डरमध्ये तितका दमखम आहे फलंदाजी क्रमामध्ये तितकी खोली आहे मात्र या सामन्यात 6 धक्के बसलेले आहेत हे देखील आता विसरून चालणार नाही महत्त्वाचा सामना जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल बक्षीस पात्र फेरीचं तिकीट तो संघ काबीज करेल 4 चेंडू 13 बॅटची कडा आणि सुयश यशिडीज अपील आणि ते पंचाने स्वीकारले फलंदाज बाद अतुल मोपे आता माघारी परत आहेत आशेचा आणखीन एक किरण आता मावललाय सामन्यामध्ये सध्या वर्चस्व पकड प्रभुत्व रविराज ब्लास्टर जांभोडे क्रिकेट संघाचं 21 वरती धक्का 7वा गुंबाजी पाटील चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत अधिकचा वेळ घेऊ नका फिल्डिंग लगेच सेट करा रविराज ब्लास्टर जांभोडे सूचनेकडे लक्ष सुद्या फटका मिस्टामिंग जेलची संधी लॉंग ऑनला फिल्डर आणि आणखीन एक सफलता आणखीन एक यश त्या ठिकाणी मिळतंय गोलंदाज करणला आता जिवंत झालेला आहे कंपल्सरी चेस हा रूल होता 2 बॉल 2 षटकार जरी आले असते तरी नारायणगाव संघ जिंकला नसता मात्र आता संधी आहे 2 चेंडू आवश्यकता 12 धावेची 2 बॉल 12 फुल टॉस मात्र हवं तसं टायमिंग बिल्डिंग करता आलं नाही फिल्डर उपस्थित झालेले आहेत बॅकअप साठी मयूर मार्के वेल स्टॉप वेल थ्रो ऑल्सो एकच धाव
धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं पोहोचली होती 23 धावा, एक बॉल आणि एका बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता. आय थिंक पहिला असा संघ आहे रविराज ब्लास्टर जांभुडे ज्यांनी 4 ओव्हरमध्ये अंडर 40 टोटल या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा डिफेंड केली आहे. कमी गतीने टाकला टॉपेज, जेलची संधी, इथे देखील यष्टीरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र नाही पोहोचू शकले. सामना संपला, मॅच फिनिश आणि सामना 10 धावेने जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये धडक मारली आहे ती रविराज ब्लास्टर जांभुडे क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन रविराज ब्लास्टर जांभुडे. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला.